जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शक्य तेथे युती करणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। दरम्यान पक्षांतर्गत जागांवरून दक्षिण उत्तर सोलापूर व मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील जागांवरून नेत्यांमध्ये ताणाताणी वाढल्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी तर सांगोल्यात शिवसेनेशी युतीची चर्चा सुरू आहे। पालकमंत्री गोरे यांनी दिवसभरामध्ये तालुकानिहाय नेत्यांच्या बैठका घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा केली। त्यानंतर शक्य तेथे युती करून लढणार असल्याचे स्पष्ट केले। मात्र दरम्यान झालेल्या बैठकात दक्षिण व उत्तर सोलापूरमधील जागांमधून आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने तर मंगळवेढा पंढरपुरातील जागांवरून आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात ताणाताणी झाल्याने संघर्ष निर्माण झाला। या चारही तालुक्यातील जागांबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती। जिल्हा परिषदेत पूर्ण बहुमताचा संकल्प शक्य असेल त्या ठिकाणी मित्रपक्षासोबत महायुती करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे। महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष मित्रपक्षासोबत महायुती करण्यास तयार होता, मात्र काहींच्या अहंकारामुळे महायुती झाली नाही। या कारणाने MIM सारखा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ज्या तालुक्यात शक्य आहे त्या ठिकाणी मित्रपक्षासोबत महायुती करण्यात येणार आहे। जिल्हा परिषद पूर्ण बहुमताचा संकल्प केला आहे। अक्कलकोट तालुक्यात कोणाशीही युती होणार नाही, मात्र करमाळ्यात राष्ट्रवादीशी युतीची चर्चा सुरू आहे। त्याबाबत मंगळवारी निर्णय होईल। नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीतील यशानंतर अनेक जण भाजपसोबत येण्यास तयार आहेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले।